आपण ओरडून सांगत होतो की तुम्ही शपथ घ्यायला जाऊ नका. तरी मग अजित पवार मग आता का नाही ओरडून सांगितलं? तेव्हा ओरडून सांगितलं. मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादा हे चुकीचं करतोय आपण. पवार साहेबांना अशा प्रकारे या वयात त्रास देणं, छळणं, यातना देणं, त्यांनीच निर्माण केलेला पक्ष आणि आपण सगळे अशा प्रकारे बेईमानी करणं हे योग्य नाही. पहाटेच्या शपथविधी संदर्भात तुम्ही ओरडत होतात, मग आता तुमचं ओरडणं कुठे गेलं? बघा काय बकवास आहे सगळं. पण तो जो चौकस्फोट आहे तो पक्षांतर्गतच कारस्थान होतो असं कोणी केलं? असं एकूण लोक पक्ष मला बघा, धनंजय मुंडे यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांना जर एवढी रहस्य माहिती आहे तर त्यांनी सांगावं संतोष देशमुखचा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला. त्यांना एवढी रहस्य माहिती आहेत ना. मग बीड मधला संतोष देशमुख सरपंचाचा खून कोणी का कशासाठी केला हे त्यांनी सांगावं. पण त्याच प्रकरणात असं म्हणतायत की बीडची बदनामी करू नका, माझी वाटेल तितकी करा, पण बीडला बदनाम करू नका. कोणी बीडला बदनाम करत नाही. बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात. पालकमंत्री, मंत्री, सत्ताधारी. सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही. हे तुमचं मनाला खातं आहे. तुमच्यामुळे बीड बदनाम झाल्या. तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, बरं का, तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, ताकद दिलीत, गुंडगिरी सुरू केलीत, खून केले, त्याच्यामुळे बीड बदनाम झालं. नाही बीड कशाला बदनाम होत आहे? मग त्यांना वाटतंय त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे का? त्यांची प्रतिमा काय आहे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय. त्यांना चक्की पिसाला पाठवणार होते ना. आणि प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा सांगितलंय काय प्रतिमा आहे ती. आता वॉशिंग मशीन मध्ये घातल्यावर तुमची प्रतिमा सुधारणार असेल तर तो तुमचा प्रश्न. कोणी बोलावं ह्या गोष्टी. आणखी एक गंभीर विषय आहे. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचे कनेक्शन हे बांगलादेश यामध्ये असल्याचे बांगलादेशी नागरिक आहे असा एकूण पोलिसांचा दावा आहे. बघा, पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. पोलिसांचा दावा राजकीय दावा आहे. मी अगदी स्पष्ट सांगतो. जर बांगलादेशी या देशात मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं सरकार आहे. बांगलादेशी आले कसे? घुसले कसे? मुंबईपर्यंत गेल्या 10 वर्षात पोहोचले कसे? कोण जबाबदार आहे? तुम्ही दिल्लीमध्ये बांगलादेशी आहेत, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आहेत, मुंबईत बांगलादेशी आहेत. बांगलादेशी एक चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो. हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसरं कोणावरती फोडत असाल तर ते चुकीचं आहे. मग मला असं म्हणायचं आहे या भाजपच्या लोकांना, हा भाजपचा डाव आहे की मग बीडमध्ये सरपंच देशमुखाचा खून झाला तो बांगलादेशी आहे का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते करणारे बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाणावरून बोला. चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यात आधी मग प्रधानमंत्री मोदींनी शेख हसीना यांना जो आश्रय दिलाय बांगलादेशी म्हणून, त्यांना बाहेर काढताय का? सांगा मोदींना जाऊन, सब बांग्लादेशी को हटाइए, सबसे पहिले शेख हसीना को हटाइए. हटवा ना. काय बोलताय? प्रत्येक गोष्टीत राजकारण तुम्ही करताय, धर्माचं राजकारण करताय. हा किरीट सोमय्या तो गेला तिथे बांगलादेशींकडे. संतोष देशमुखचा खून कोणी केलाय ते आधी विचारा जाऊन, तिथे हिंमत असेल तर. सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे जा. परभणीतला पोलीस कोठडीत जाऊन विचारा. आणि ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे म्हणून बांगलादेशी करताय. बांगलादेशी विरुद्ध मोहीम ही आम्ही सुरू केली होती सगळ्यात आधी. तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते? पार्लमेंटला आम्हाला कोणी गप्प बसवलं? सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं. आम्हाला बोलू दिलं नाही. अभिनेता सलमान खान हल्ला प्रकरणात सध्या एकूण चौकशी आणि सगळं जे काही धागेदोरे सैफ खान सैफ अली खान प्रकरणामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की हा सगळ्या काही चौकशीचा फारसा? बघा,
मी अनेक वर्ष पत्रकारिता करतो आणि माझी सुरुवात ही क्राईम रिपोर्टर म्हणून झाली आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि मला या मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये काय चालतं, गुन्हेगारीत काय चालतं साधारण याचा अंदाज येतो. अशा प्रकारचा हल्ला जो सैफ अली खानवर झाला त्याच्यावरती आता मी बोलणार नाही, कारण तपास चालू आहे. पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न भाजपवाले करत असतील, कोणाला बदनाम करत असतील इतर पक्षांना, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तपास भाजपा करत नाही, पोलीस करतायत. कळलं का? भाजपने वेगळी SIT निर्माण केली आहे का सैफ अली खानवर? कालपर्यंत सैफ अली खान हा लव जिहादचं तुमचं प्रतीक होता. कालपर्यंत सैफ अली खान करीना कपूर म्हणजे लव जिहाद. त्याच्या मुलावर त्याला काय माहिती माझं नाव काय ठेवलं आणि मी कोण आहे, कोणाच्या पोटी जन्माला आलोय, तैमूर. त्या लहान बालकावर तुम्ही हल्ले करत होतात तैमूरवर. आज तुम्हाला पुळका आलाय बांगलादेशीवर. आंतरराष्ट्रीय कट कसला आलाय? आंतरराष्ट्रीय कट या मुंबईमध्ये रोज 100 हल्ले होत आहेत सामान्य माणसावर, महिलांवर. कसल्या? तुम्ही अपयशी आहात. तुमचं गृह मंत्रालय राज्याचं आणि देशाचं अपयशी आहे. जर रोहिंग्या इथे आले असतील, बांगलादेश आले असतील, तर अमित शहानी जबाबदारी घेतली पाहिजे या बांगलादेशाची. बॉलिवूड अभिनेत्यांवर जे हल्ले होत आहेत असं म्हटलं जातं की कोणावरही झालेलं नाही. कोणी असुरक्षित नाही. बॉलिवूड सगळ्यात सुरक्षित बॉलिवूड आहे इथे. या महाराष्ट्रातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड ज्याच्यापासून बॉलिवूडला धोका होता, ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार असताना आणि मनोज जोशींच्या सरकार असताना त्याआधी अंडरवर्ल्ड पूर्णपणे मोडून काढण्याचं काम या सरकारने केलंय. बोलिए आपका क्या है? देखिए कौन बता रहा है? भाजपा वाले, बीजेपी वाले बोल रहे हैं कि सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है वो एक इंटरनेशनल क्या बोलता है कॉन्स्पिरेसी. क्या उसमें इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी क्या है? ऐसा क्या है? एक अभिनेता का ऊपर हमला हुआ है, चाकू से हमला हुआ है. उसके पीछे का रहस्य क्या है? क्या है? देखिए कौन बता रहा है? भाजपा वाले, बीजेपी वाले बोल रहे हैं कि सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है वो एक इंटरनेशनल क्या बोलता है कॉन्स्पिरेसी. क्या उसमें इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी क्या है? ऐसा क्या है? एक अभिनेता का ऊपर हमला हुआ है, चाकू से हमला हुआ है. उसके पीछे का रहस्य क्या है वो आप जनता को बताइए. वो कौन है, क्या है? अगर वो बांग्लादेशी है और बीजेपी वाले मुंबई के बांग्लादेशी तौर से बोल रहे हैं, तो उसकी जिम्मेदारी किसकी है? केंद्र सरकार की है. अगर बांग्लादेशी यहाँ आए हैं, रोहिंग्या आए हैं, तो अमित शाह की जिम्मेदारी है, गृह मंत्री जी की. तो इस्तीफा दीजिए, मांगो उनका इस्तीफा. हाँ, अगर बांग्लादेशी को हटाना है आपको, तो आप प्रधानमंत्री जी को जाकर डेलीगेशन मुंबई का लेके जाइए. मैं आह्वान करता हूँ, यहाँ के मुंबई के जो बीजेपी के नेता है, मंगल प्रभात जी लोढ़ा होंगे, आशीष शेलार जी होंगे, चाहे मुख्यमंत्री हो हमारे फडणवीस जी, जाओ मोदी साहब को मिलिए, गृह मंत्री जी से मिलिए और बोले सभी बांग्लादेशियों को हटाइए और शुरुआत कीजिए शेख हसीना से, जिनको आपने यहाँ आश्रय दिया है. क्या है? नौटंकी करते हैं बीजेपी वाले. मुंबई महानगर पालिका का चुनाव है ना, तो लोगों को डराते हैं, लोगों के मन में भय निर्माण करते हैं. बांग्लादेशी से निपटने के लिए हम काफी है. शुरुआत हमने की थी. भाजपा वाले तब हमको पार्लियामेंट में बोलने से रोक रहे थे बांग्लादेशी के ऊपर, इंटरनेशनल रिलेशन खराब हो जाएगी. किसकी सरकार थी उस वक्त? अबे सैफ अली खान के बारे में बोल रहे हैं. 10 दिन पहले लव जिहाद बोल रहे थे. करीना कपूर और सैफ अली खान ने लव जिहाद है. अब आपको उसके ऊपर हमला होने के बाद बहुत प्यार आया है. उसका बेचारा बेटा है एक इनोसेंट, तैमूर उसका नाम रखा होगा. तो तैमूर के बारे में आपके लोग गलत सलत बोल रहे थे. बच्चा है, उसको छोड़ दीजिए. प्रधानमंत्री ने जब तैमूर के बारे में जानकारी ली, तो अब उनको तैमूर 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 वह तैमूर एक उनका प्रतीक बन गया प्रेम का. अरे ढोंगी लोग है बीजेपी के लोग ये. जाओ. देखिए ये सरकार के पास भारी बहुमत है, अघोरी बहुमत है, फिर भी ये सरकार नहीं चल रही है. भारी बहुमत है. क्यों नहीं चल रही है? क्योंकि उनको जो विजय प्राप्त हुआ है उससे अभी वो सदमे में है. हम कैसे जीत गए,
वो सदमे में अब तक बाहर नहीं आते हैं, क्योंकि ये सब गलत काम करके जीत कर आए हैं ना ये लोग। चले, थैंक यू। एक ही सवाल है कि कांग्रेस के एक नेता कह रहे हैं कि उद्धव ठाकरे को खत्म करके शिंदे को लाया बीजेपी ने, फिर उसके बाद शिंदे को खत्म करके अभी नए एक नेता का उदय करने बात जा ऐसी रही है, अगर कोई ये बात करता है तो उनको महाराष्ट्र की राजनीति के बारे में उनको जानकारी नहीं है। 60 साल से महाराष्ट्र में शिवसेना है। बहुत लोगों ने कोशिश की शिवसेना खत्म करने की, बालासाहेब ठाकरे जी को भी खत्म करने की कोशिश की, उद्धव ठाकरे जी को खत्म करने की कोशिश करते, लेकिन ये शिवसेना जमीन से जुड़ी हुई पार्टी है। ये पार्टी और हमारे नेता कभी खत्म नहीं होंगे। वेट एंड वॉच। एक पीरियड आता है, अप डाउन होते हैं पार्टी में, राजनीति में। मौका हमें भी मिलेगा ना, तब हम करेंगे ना क्या करना। ये कौन सा नेता है जिसका उदय